केतकीने तिला धक्का दिला आणि श्वेता खाली जमिनीवर जाऊन पडली आणि हे सगळं रितेशच्या डोळ्यासमोर घडत होतं. तो आश्चर्याने केतकीकडे पाहत होता. त्याच्यावर तो काहीच रिॲक्ट होत नव्हता. थोड्या वेळाने सगळे देशमुख बंगल्यावर येतात. रितेश त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो. केतकी आणि सावित्रीबाई अजून पण हॉलमध्ये बसून बोलत होते. सावित्रीबाई तिला म्हणतात की केतकी बाळा, मला तर असं वाटत आहे की हे तुम्ही दोघांनी एकत्र येऊन तुमचा संसार सुरू करावा. पण मला माहीत नाही या मुलाच्या मनात काय आहे. पण बाळा, मी तुला सांगू इच्छिते की तू तुझ्या परीने हे नाते सांभाळण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न कर. तुझं लग्न ज्या परिस्थितीत ज्या प्रकारे झालं आहे ते आपल्याला माहीत आहे. परंतु हे नातं तुमचं पवित्र नातं आहे. त्यामुळे या लग्नाला तुम्हाला स्वीकारावे लागणार आहे. या पवित्र नात्याचा अपमान नाही केला पाहिजे. केतकी तेथून उठली, उभी राहते आणि म्हणते की आजी, मी फक्त माझ्या पद्धतीने या नात्याला स्वीकारून काहीच उपयोग नाही. कारण रितेशजी या लग्नाला मानत नाहीत. आयुष्याची गाडी एका चाकावर चालू शकत नाही. पण बाळा, तू तुझ्या परीने प्रयत्न तर करू शकतेस ना. त्यानंतर जे काही घडेल ते आपण पाहूच की. तू माझ्यासाठी एवढं करू शकत नाहीस का? सावित्रीबाईच्या तोंडून हे ऐकून केतकी इमोशनल झाली आणि ती लगेचच सावित्रीबाईच्या गळ्यात पडली आणि रडू लागली. थोड्या वेळाने केतकी तिच्या रूममध्ये गेली तर बेडवर रितेश एका राजाप्रमाणे बसला होता. त्यानंतर तो तिच्याकडे बघत हसत बेडवर बसण्याचा तो इशारा करतो आणि तो म्हणतो की माझी बायको इथे माझ्या शेजारी बेडवर येऊन बस. माझी बायको हा शब्द ऐकून केतकी त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहते. ती अजून दरवाजातच उभी असते. ती लवकर येत नाही हे पाहून रितेश उभा राहतो आणि तिच्याजवळ जाऊन थांबतो. त्यानंतर तो तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणतो की तू हैराण का आहेस? हैराण तर मी आहे. तू पार्टीमध्ये माझी बायको आहे अशा प्रकारे तू वागत होतीस. आणि नंतर तो तिच्या कमरेला आवळून धरतो. केतकी त्याला म्हणते की मी तर काहीच केले नाही. मी तर फक्त तुम्हाला त्या पांढऱ्या पालीपासून वाचवत होती. असं म्हणून रितेशने केतकीला भिंतीला टेकवले आणि तिला उलटे करून तिचे केस पुढे सारून तो तिच्या मानेवर किस करू लागला. रितेशची ही हरकत पाहून केतकीच्या अंगावर शहारे आले. केतकी त्याला म्हणाली की हे बघा, मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. परंतु आता रितेश बोलण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हता. त्याने तिला तिच्या कमरेला पकडून अजून त्याच्याजवळ ओढून घेतले. केतकी त्याला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तिची ताकद त्याच्यापुढे कमी पडत होती. इकडे रितेश वेड्यासारखा वागत होता. केतकी त्याला म्हणाली की रितेशजी, मला तुम्हाला काहीतरी, ती एवढेच बोलू शकली कारण
त्यानंतर ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली की खरंच तुम्हाला माझ्यावर कधीच प्रेम निर्माण झालं नाही का? रितेश तर काही वेळ तिच्या डोळ्यात हरवून गेला आणि त्यानंतर तो त्याची नजर चोरू लागला. त्यानंतर केतकी त्याच्या छातीवर बुक्या मारत म्हणाली की आय हेट यू रितेश, आय हेट यू. त्यानंतर ती बेडवरची उशी त्याला मारते, ब्लँकेट फेकून मारते आणि नंतर ती बाहेर जाऊ लागते. पण दरवाजातच तिचे पाय थांबतात आणि ती पाठीमागे वळून पाहते तर रितेश तिलाच पाहत असतो. तिने दरवाजापाशी पडलेला त्याचा शर्ट उचलला आणि त्याला मारला आणि ती तेथून निघून गेली. इकडे रितेश रागाने त्याचे केस जोरात ओढून बेडवर बसतो. त्याच्या कानात केतकीचे बोललेले शब्द गुंजत असतात. ती त्याला म्हणाली होती की कधी माझ्यावर तुमचं प्रेम झालं आहे का? रितेशला तो क्षण आठवू लागला ज्यावेळेस केतकी राहुल सोबत मंडपात बसली होती. तो तिला जबरदस्तीने घेऊन आला, तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न केलं. त्याला तो क्षण अजून आठवत आहे जेव्हा त्याने पहिल्यांदा केतकीला पाहिले होते. केतकीला पाहिल्यावर त्याचा श्वास तिथेच थांबला होता. तेव्हापासून त्याच्या मनात नसताना पण तो केतकीसमोर कमजोर पडत होता. रितेश बाल्कनीमध्ये जातो आणि केतकीच्या विचारांमध्ये पार बुडतो. रितेशला वाटत होते की जर मी केतकीसोबत प्रेम केले तर मी माझ्या बहिणीला न्याय मिळवून देऊ शकत नाही. मी माझ्या बहिणीचा विचार केला नाही. मी स्वार्थी झालो आहे असं त्याला वाटत असतं. पण राहून राहून रितेश केतकीपुढे कमजोर पडत होता. काही वेळ विचार करून तो खोलीत येतो आणि त्यानंतर स्टोअररूममध्ये जातो. स्टोअररूममध्ये गेल्यावर त्याला समजतं की केतकी झोपली आहे. त्याने केतकीला हळूच उचलले आणि बेडवर आणून झोपवले, पण केतकीला जाग आली नाही. पण इकडे रितेशला झोप येत नव्हती. तो उठून टेबलपाशी जाऊन ड्रॉवरमधून तो तुटलेलं मंगळसूत्र काढतो. त्याचं मन असं त्याला सांगत होतं की या मंगळसूत्राला जोडून अजून एकदा केतकीच्या गळ्यात घालावे. पण रितेश त्याच्या मनाचं काहीच ऐकत नव्हता. पहाटेच्या वेळी रितेशला झोप लागते. सकाळच्या 7 वाजता केतकीला जाग येते. ती जेव्हा उठते तेव्हा ती स्वतःला रितेशच्या कुशीमध्ये पाहते. ती विचार करते की मी स्टोअररूममध्ये होते, इथे कसे काय आले असं म्हणत ती त्याचा हात तिच्या कमरेवरून बाजूला करते आणि स्वतः उठण्याचा प्रयत्न करते. तेव्हाच रितेशला जाग येते. त्यानंतर केतकी त्याच्याकडे डोळे मोठे करत म्हणते की मी इथे कशी काय आली आहे? मी तर स्टोअररूममध्ये झोपली होती. नक्कीच तुम्ही काय? तू स्वतःच रात्रीच्याला उठून आली आहे आणि मला एका बाजूला सारून तूच माझ्याकडे येऊन झोपली आहेस. केतकी विचार करत म्हणते खरंच मी असं कसं केलं? असं केलं आहे का? रितेश म्हणतो हो. का केतकी तुला आठवत नाही का? ती म्हणते की नाही, मला आठवत नाही. आणि नंतर आपल्या दोघांच्या मर्जीनं झालं ते तुला आठवत आहे का? केतकी घाबरत्याने म्हणते की हे तुम्ही काय बोलत आहात? खरंच रात्री केतकी बोलतच होती. तोपर्यंत रितेश उठून बाथरूममध्ये निघून जातो. इकडे केतकी वेड्यासारखी इकडे तिकडे फेऱ्या मारते. थोड्या वेळानंतर बाथरूममधून रितेश बाहेर येतो आणि ऑफिसला जाण्यासाठी तयारी करतो. त्यानंतर केतकी हळूच त्याच्याजवळ जाते आणि म्हणते की प्लीज मला सांगाल का रात्री काय घडलं आहे? रितेश म्हणतो केतकी जास्त नखरे नको करूस, तू हे मुद्दाम करत आहेस असं म्हणून रितेश खाली निघून जातो. केतकी पटकन आंघोळ करण्यासाठी जाते आणि तयार होऊन खाली येते. ती विचार करते की खरंच रात्री काहीतरी घडलं आहे का? परंतु मला तसं काही जाणवत नाही. रितेश खरं बोलत आहे का खोटं बोलत आहे हेच तिला समजत नव्हतं. नक्कीच रितेश मला त्रास देण्यासाठी हे सगळं बोलत आहे. खाली आल्यावर ती पाहते की सावित्रीबाई आणि रितेश डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसले होते. केतकी जाऊन सावित्रीबाईपाशी बसते. त्यानंतर सावित्रीबाई केतकीला म्हणतात बाळा, तू आज उठण्यासाठी उशीर केला आहेस, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? केतकीने हळूच रितेशकडे पाहिले तर तिच्याकडे पाहून तो हलकासा हसत होता. केतकी हळू आवाजात म्हणाली माझी तब्येत ठीक आहे. मला माहीत नाही की आज मी एवढ्या वेळ कशी काय झोपली. सगळे नाश्ता करून उठणारच होते तोपर्यंत दरवाजाची बेल वाजते. कामवाली कावेरी जाऊन दरवाजा उघडते तर दरवाजात मुक्ता आणि तिचा मुलगा सागर उभे होते. खरं तर मुक्ताताई ही रितेशची आत्या आहे. मुक्ताताई या सावित्रीबाईची सख्खी मुलगी आहे आणि सागर हा मुक्ताताईचा मुलगा आहे. मुक्ताताई ही एक नंबरची घर तोडणारी बाई आहे आणि तशाच प्रकारे तिचा मुलगा सागर पण खूपच विचित्र स्वभावाचा आहे. जसं दरवाजा उघडतो
तसं सागर येऊन रितेशच्या गळ्यात पडतो. तो रितेशला म्हणतो, रितेश दादा कसे आहात? मी तर तुम्हाला खूप मिस केले. यावेळेस तर मी तुम्हाला सोडून लवकर जाणार नाही. असं म्हणत तो सावित्रीबाईला भेटतो आणि तो सावित्रीबाईला म्हणतो की आजी कशी आहेस? मला तुझी पण खूप आठवण आली. आता तर आम्ही तुम्हाला सोडून कुठेसुद्धा जाणार नाही. मुक्ताताईने पण सागरच्या हामध्ये हा मिळवत सांगितले की हा आई, आता आम्ही महिनाभर कुठेसुद्धा जाणार नाही. आम्हाला तिकडे तुमची खूप आठवण येते. सावित्रीबाईंनी तोंडावर खोटं हसू आणले आणि म्हणाल्या की तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही खुशाल राहावा, कारण हे घर पण तुमचंच आहे. तेव्हा मुक्ताताईची नजर पाठीमागे उभे असलेल्या केतकीवर जाते. सागरची पण नजर केतकीवर जाते आणि तो म्हणतो की आई ही मुलगी कोण आहे? जेव्हा सागर केतकीला पाहतो तेव्हा तो केतकीकडे पाहतच राहतो. सावित्रीबाई मुक्ताताईला सांगतात की ही केतकी रितेशची. त्यानंतर रितेश सावित्रीबाईकडे वेगळ्या नजरेने पाहतो. नजरेची भाषा समजून सावित्रीबाई म्हणतात की ही रितेशची मैत्रीण केतकी आहे. काही दिवस ही इथेच राहणार आहे. त्यानंतर मुक्ताताई केतकीजवळ जातात आणि तिला गोल वेढा मारत म्हणते की आई, मला तर ही नवीन लग्न झालेली नवरी दिसत आहे. त्यानंतर मुक्ताताई केतकीला म्हणतात की केतकी, असं पण तुझा नवरा काय काम करतो? त्यानंतर केतकी रितेशकडे पाहते आणि अडखळत्या आवाजात म्हणते की माझा नवरा बिझनेसमॅन आहे. मुक्ताताई म्हणतात ठीक आहे, आमचा रितेश पण खूप मोठा बिझनेसमॅन आहे. आणि असं पण तुझ्या नवऱ्याला इथे एकटीला राहण्याची कशी काय परमिशन दिली तुला? माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की तुझं नवीन नवीन लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यावर इथे मित्राच्या घरी राहणं म्हणजे हे वेगळंच काहीतरी आहे. सावित्रीबाई मुक्ताताईला म्हणाल्या की अगं तिचा नवरा काही दिवसांसाठी दुसऱ्या शहरात गेला आहे. केतकीला एकटीला एवढ्या मोठ्या शहरात आणि त्यांच्या मोठ्या घरात राहता येणार नाही, म्हणून तिचा नवरा तिला इथे सोडून गेला आहे. आणि असं पण तिचा नवरा मला पण चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्यानंतर मुक्ताताई केतकीला पाहून म्हणतात की तिला पाहून तर असं वाटत आहे की ही खूपच संस्कारी आहे, कारण हिने हातात किती बांगड्या घातल्या आहेत, भाग्य सिंदूर भरला आहे. आजकाल मुली एवढं सगळं कुठे करतात? आजकालच्या मुलींना पाहिलं तर त्यांचं लग्न झालं आहे का नाही झालं हे समजत नाही. काही का म्हणेना पण दिसायला पण ही खूपच सुंदर दिसत आहे. हिचा नवरा खूपच भाग्यवान आहे, ज्याच्या नशिबी एवढी सुंदर बायको आली आहे. केतकी काहीच बोलत नव्हती. ती खाली मान घालून उभी होती. रितेश तिच्याकडे पाहतच बसला होता आणि अजून कोणीतरी होतं जे केतकीकडे वासनेच्या नजरेने पाहत होते. खरंच केतकी खूपच सुंदर दिसत होती. जो कोणी तिला पाहिल तो तिचा दिवाना होईल असं काहीतरी तिच्यात तेज होतं. रितेश तिच्याकडे प्रेमभऱ्या नजरेने पाहत होता आणि सागर तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. खूप वेळ सागर केतकीच्या गोऱ्या कमरेकडे पाहत होता, जी त्याला थोडीशी दिसत होती. कमरेला पाहिल्यानंतर इकडे सागरच्या मनात काहीतरी सुरू होतं आणि तेव्हाच रितेशने सागरकडे पाहिलं आणि रितेश पाहतो की सागर कुठे पाहत आहे. मग त्याला समजते की सागर केतकीच्या कमरेकडे पाहत आहे. हे पाहून रितेशला खूप राग येतो. तो जोरात मोठ्याने म्हणतो की सागर, तू हे काय करत आहेस? रितेशचा मोठा आवाज ऐकून सागर घाबरला आणि घाबरत म्हणाला की दादा, मी काय केलं आहे? सावित्रीबाई मुक्ताताई आणि केतकी पण हैराणीने रितेशकडे पाहत होत्या. रितेश विषय टाळत म्हणाला की म्हणजे माझ्या म्हणण्याचा असा अर्थ आहे की तू तिथे का उभा आहेस? जाऊन फ्रेश हो, आपण दोघे पण ऑफिसला जाऊ. सागर रितेशला म्हणतो की परंतु दादा, मला आत्ताच ऑफिसला यायचे नाही, कारण मला आता कंटाळा आला आहे. सावित्रीबाई पण म्हणाल्या की रितेश तो आत्ताच आला आहे म्हणून त्याला आराम करू दे. रितेश म्हणाला नाही आजी, मी कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही. रिस्क हा शब्द ऐकून सावित्रीबाई आणि मुक्ताताई एकमेकांकडे पाहू लागले. रितेशला काही समजत नव्हतं की कशा प्रकारे सगळ्यांना समजून सांगावे. रितेश केतकीकडे आणि केतकी रितेशकडे पाहत होते. त्यानंतर रितेश म्हणाला की मी करिअरबद्दल बोलत आहे. मी सागरच्या करिअरबद्दल रिस्क घेऊ शकत नाही, त्यामुळे तो आता माझ्यासोबत ऑफिसला येणार आहे. जा सागर, पटकन रेडी होऊन ये.
परंतु रितेश दादा, मला आता तुमच्यासोबत ऑफिसला यायचे नाही. मी ऑफिसला येऊन काय करणार आहे? काय करणार आहे म्हणून काय विचारत आहे? तिथे येऊन तू काम करणार आहेस आणि असा पण घरी थांबून तू काय करणार आहेस? पटकन चल, मला उशीर होत आहे. सागरने एक नजर केतकीवर टाकली. हे पाहून रितेश म्हणाला, सागर लवकर आवर, तुला 2 मिनिट देत आहे. या 2 मिनिटात तू पटकन फ्रेश होऊन ये. सागरच्या मनात असून सुद्धा आता तो काही बोलू शकत नव्हता. सागर पटकन गेस्ट रूममध्ये जातो आणि फ्रेश होऊन कपडे बदलून येतो. तो जाताना सावित्रीबाई म्हणतात की अरे त्याला नाश्ता तरी करू दे. रितेश म्हणतो, नाही आजी, उशीर झाला आहे. मी ऑफिसमध्ये त्याला नाश्ता देतो. गाडीमध्ये बसल्यावर रितेश सागरला बोलू लागतो. तो म्हणतो की सागर, मला तुला काहीतरी बोलायचं आहे. सागर म्हणतो, हा बोल ना रितेश दादा. रितेश म्हणतो की ती केतकी आहे ना. रितेश पुढे बोलतच होता तोपर्यंत सागर म्हणाला, हो दादा, ती केतकी ना खूपच सुंदर आहे. तिची फिगर पाहून तर मनात हलचल निर्माण होत आहे. दादा, तुम्ही तिचे कंबर, तिचे ओठ, तिचे गाल पाहिले आहे का? एकच नंबर तिची बॉडी आहे. हे ऐकून रितेश रागाने लालबुंद झाला आणि म्हणाला, गप्प बस सागर, किती घाणेरड्या प्रकारे तू बोलत आहेस. तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो की ती मुलगी तशा प्रकारची नाही. रितेशचं बोलणं ऐकून सागर हसू लागतो आणि म्हणतो की अशा मुलीला खूप चांगल्या प्रकारे हँडल करावे लागते, मग ती कशी आहे हे समजते. तुम्हाला हे दिसत नाही का? बिचारीचं नवीनच लग्न झालं आहे तरी पण तिला एकटीला राहावे लागत आहे. तिचं पण नवऱ्यासोबत राहण्याचे मन होत असेल. तिचं अजून तरुण पण आहे. ती सुद्धा तिच्या हक्कासाठी तरसत असेल आणि अशातच मी तिला थोडं सुख दिले तर काय प्रॉब्लेम आहे, असं म्हणून सागर वाईट पद्धतीने हसू लागला. सागरचं बोलणं ऐकून रितेश गाडीला ब्रेक लावतो आणि त्याचा चष्मा काढून तो मोठमोठ्या डोळ्याने सागरकडे पाहतो. रितेशचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याचे डोळे पाहून सागर इकडे सिरियस झाला. रितेश रागाने म्हणाला की आभार मान की तू आमच्या घरी पाहुणा म्हणून आला आहेस, नाहीतर तुझी डेड बॉडी सुद्धा कोणाच्या हाती लागू दिली नसती. रितेशच्या तोंडून आपल्याबद्दल असं बोलणं कधी सागरने एक्सेप्ट केलं नव्हतं. आता सागर सिरियस पण झाला होता आणि तोंडावर त्याच्या कुलूप पण लागले गेले होते. रितेश त्याला म्हणाले की तू चुकून सुद्धा केतकीकडे वाईट नजरेने पाहायचे नाही. सागरने तिच्याकडे नाही पाहणार म्हणून डोकं हलवले. त्यानंतर दात खात रितेश त्याला म्हणाला की तुला सांगितलेलं कळत आहे ना सागर. सागर घाबरत हा म्हणाला आणि अजून एक, जोपर्यंत तू देशमुख बंगल्यात आहेस तोपर्यंत तो रोज माझ्यासोबत ऑफिसमध्ये यायचा आणि रोज माझ्यासोबत तू घरी यायचं, असं म्हणून रितेश गाडी चालू करतो. रितेशने दिलेली धमकी ऐकून इकडे सागर पूर्णपणे घाबरला होता आणि तो मनात विचार करतो की याला केतकीची एवढी काळजी का आहे. कदाचित तोच तिच्या पाठीमागे तर पडला नाही ना. पण रितेश बाळा, मी पण सागर आहे. जोपर्यंत मी तिला स्पर्श करत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. असाच दिवस जातो आणि संध्याकाळ होते. रितेश आणि सागर घरी येतात. आज सागरला खरंच खूप कंटाळा आलेला असतो. घरात आल्यावर पहिल्यांदा सागर इकडे तिकडे पाहतो. त्याला पाहून रितेश म्हणतो की तू कोणाला शोधत आहे? सागर म्हणाला, कोणाला नाही, ते काय आहे ना, माझं डोकं दुखत आहे त्यामुळे कोणाला तरी चहा बनवायला सांगावं असा मी विचार करत आहे. रितेश सागरला पूर्णपणे ओळखत होता. रितेश त्याला म्हणाला, तू खोलीमध्ये जा, तुझा चहा मी खोलीमध्ये पाठवतो. सागर शांतपणाने तेथून निघून जातो. पुढे गेल्यावर सागर बडबड करू लागतो की या रितेशने तर मला धाऱ्यावरच धरलं आहे. याला काय प्रॉब्लेम होत आहे की मी कोणाकडे पाहत आहे आणि कोणाकडे नाही. बडबड करतो. त्याच्या खोलीत जातो. थोड्या वेळाने दरवाजावर टकटक होते. सागर आनंदाने दरवाजा उघडायला जातो. त्याला वाटते की दरवाजावर केतकी असेल, परंतु दरवाजावर तर कामवाली कावेरी असते. कावेरीला पाहिल्यानंतर सागरचा मूड खराब होतो. तो चहा घेऊन आतमध्ये येतो. थोड्या वेळाने हॉलमध्ये घरातील सगळेजण जमतात. डायनिंग टेबलवर पहिल्यांदा सावित्रीबाई आणि मुक्ताताई मिळून गप्पा मारत असतात. सागर आणि रितेश पण येऊन डायनिंग टेबलवर येऊन बसायला लागतात. त्याच वेळी केतकी पण येऊन डायनिंग टेबलच्या खुर्चीवर येऊन बसते. हे पाहून सागर पटकन तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसायला जातो. पण त्याआधी तिच्या शेजारी रितेश जाऊन बसतो आणि रितेश सागरला त्याच्या शेजारी बसायला सांगतो.
सागर काहीच बोलू शकत नाही. तो मजबुरीने रितेशच्या शेजारच्या खुर्चीवर बसतो. आता रितेशच्या एका बाजूला केतकी आणि एका बाजूला सागर असतो. कोणत्याही परिस्थितीत सागरला केतकी मिळवायची असते, परंतु रितेश मध्ये येत असल्यामुळे त्याचा प्लॅन सक्सेस होत नाही. डिनर झाल्यानंतर सगळेच गप्पा मारत बसतात. बोलून झाल्यावर सगळे आपापल्या खोलीमध्ये आराम करण्यासाठी जातात. थोड्या वेळाने पाण्याची बॉटल घेण्यासाठी सागर खाली येतो. पाणी घेऊन तो जेव्हा वरती जातो तेव्हा त्याची नजर केतकीवर पडते. तो पाहतो की केतकी रितेशच्या खोलीमध्ये जात आहे. हे पाहून सागरला आश्चर्य वाटते. तो हळूहळू रितेशच्या खोलीच्या समोर येऊन हळूच दरवाजातून पाहतो तर केतकी रितेशच्या मिठीत असते आणि केतकी त्याच्या मिठीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. सागरला काही समजतच नाही की हे काय चाललं आहे, पण त्याला समजतं की हे चालू आहे म्हणून तर रितेश मला हिच्याजवळ येऊन देत नाही. हा रितेश सगळ्यांसमोर राम बनून फिरत आहे आणि इकडे तो रावणासारखा दुसऱ्यांच्या बायकोवर डोळा ठेवून आहे. त्यामुळेच हा मला तिच्याजवळ जाऊ देत नाही, कारण मी तिच्याजवळ गेल्यावर त्याचा पत्ता कट होईल. पण रितेश बाळा, मी पण सागर आहे, मी तुला एवढ्या सहजासहजी सोडणार नाही. तो विचारच करत असतो तेव्हा रितेश दरवाजाकडे पाहतो. त्यामुळे सागर गडबडीने लगेच तेथून निघतो. इकडे रितेशने अजून पण केतकीला पकडून ठेवले होते. तो दरवाजाकडे पाहत म्हणतो की तू नेहमी दरवाजा उघडा ठेवून आतमध्ये काय येत असते. केतकी म्हणते की कारण मला माघारी पण जायचे आहे म्हणून दरवाजा उघडा ठेवला आहे. रितेश तिला म्हणतो की तू कुठे जायचं नाही, तू इथेच माझ्या शेजारी झोपणार आहेस. केतकी म्हणाली की नाही, मी तुमच्यासोबत या बेडवर झोपणार नाही. तोपर्यंत रितेश दरवाजा बंद करण्यासाठी जातो आणि तिच्याजवळ येऊन तू खूप बोलतेस म्हणून असं म्हणत त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तो वेड्यासारखा तिला चुंबन घेऊ लागतो आणि केतकीही त्याच्या पाठीवर बुक्या मारते. खूप वेळ किस केल्यानंतर रितेश आता हळूहळू तिच्या मानेवर किस करू लागतो आणि तो तिच्या शरीरावर स्पर्श करू लागतो. तेव्हा ती त्याला म्हणते की मला सोडा, नाहीतर मी आजीला सांगत असते. केतकी एवढेच बोलू शकली. तोपर्यंत डोळे झाकून किस करत असल्या रितेश तिच्याकडे डोळे उघडे करून तिच्याकडे पाहू लागला आणि म्हणाला की खरंच, आणि असं म्हणून तो तिच्या साडीची पिन काढू लागतो आणि तिला मिठीमध्ये घेऊन बेडवर घेऊन जातो. केतकी त्याच्या छातीला हात लावून म्हणते की तुम्हाला असं करताना अजिबात लाज वाटत नाही का? मी म्हणते की माझ्या मर्जीने लग्न झालं आहे का? तशा प्रकारे तुम्ही माझ्यासोबत वागत आहात. जबरदस्तीने तुम्ही माझ्या लग्नातून घेऊन आला आणि आता हे सगळं करताना तुम्हाला कशाचीच लाज वाटत नाही का? त्यानंतर रितेश तिला म्हणतो की या सगळ्याला जिम्मेदार तुझा भाऊ आहे. केतकी म्हणते की माझ्या भावाचं नाव घेऊ नका, तोच कुठेतरी हरवला आहे. आम्हाला तो कुठेच भेटत नाही, आम्हीच खूप त्रासात आहोत. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त त्रास देऊ नका. या सगळ्यात त्याची काही सुद्धा चूक नाही, याच्यात फक्त तुमची चूक आहे. माझं लग्न एका चांगल्या मुलासोबत होत होतं आणि तुम्ही मला तेथून उचलून घेऊन आला आहात. रितेश म्हणाला की बरं झालं मी तुला घेऊन आलो, नाही तर तू यावेळी कोणाच्या दुसऱ्याच्या मिठीमध्ये असतीस. त्यानंतर केतकी दुसरीकडे तोंड करत म्हणाली मग यामुळे तुम्हाला काय फरक पडणार होता? रितेश म्हणाला फरक पडत आहे हा विचार करून की तू दुसऱ्यासोबत. नाही, मला विचार पण करू वाटत नाही. यावेळी रितेश खूप मनापासून बोलत होता. रितेशचं बोलणं ऐकून केतकी त्याच्या डोळ्यात पाहू लागली. यावेळी तिला रितेशच्या डोळ्यात वेगळंच काहीतरी दिसत होतं, कदाचित प्रेम. केतकी त्याच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे हरवून गेली. ती काही बोलू शकत नव्हती. रितेश पण तिच्या डोळ्यात हरवून गेला. कदाचित बोलण्याची पण काही गरज नव्हती. दोघांमधली शांतताच खूप काही सांगत होती.